टू 5 भेटले. ओके, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, एवढं सोपी आहे. पण समजा मला काय करायचं आहे, मला 10 एलिमेंट प्रिंट करायचे आहे. फॉर एक्झाम्पल इथे 6 आला, इथे 7 आला, इथे 8 आला, इथे 9 आला, इथे 10 आला, 10, 11 and 12. Okay, now I can print all the values. We can say that from 1 to 12. आता बघा, एवढीशी गोष्ट करायला किती मोठा कोड लागला. वी कॅन से दॅट 9 to 20 म्हणजे 10 ते 11, 12 लाईनचा कोड लागला. ओके, आता हीच गोष्ट मला फॉर लूपने करायची असेल तर काय करेल मी याला डिलीट करेल, याची गरज नाही, कारण हे लेंथी प्रोसेस आहे किंवा ही स्टँडर्ड नाही आहे. त्याच्यामुळे मग मी काय करेल, मी फॉर लूप यूज करेल. तर फॉर लूप कसा, कुठे गेला आपला फॉर लूप? ओके, हा आपला फॉर लूप. तर याच्यामध्ये काय करेल, 1 to 6 आहे, मला 1 to 12 करायचं आहे, तर मी इथे काय करणार, 13 करणार. आणि इफ आय ट्राय टू प्रिंट, आय विल गेट द 1 to 12. मला इथे 100 प्रिंट करायचे आहे और 99 प्रिंट करायचे आहे, और ठीक आहे 99 प्रिंट करून बघू आपण. देन यू कॅन सी दॅट वी कॅन प्रिंट 99 टू. किती लाईनचा कोड आहे हा? किती लाईनचा कोड आहे? 3 लाईनचा कोड आहे. ओके, सो जर आपल्याला हीच गोष्ट नॉर्मल वेनी करायची असेल तर काय करावं लागेल, आपल्याला 99 स्टेटमेंट लिहावं लागेल सिसोचे. पण इथे काय करतोय आपण, फक्त 3 लाईनच्या कोडने आपलं सगळं जे पण आपल्याला करायचं ते आपण करू शकतो. सो दॅट इज व्हॉट द ऍडव्हान्टेज ऑफ लूप. ओके, हे झालं. नंतर आता बघा, मी काय प्रिंट केलं 1 2 3 4 5. पण फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, फक्त ऑड नंबर प्रिंट करायचे आहे. तर मग मी काय करणार, इथे I++ केलंय. नाही, आता आपण याच्या आधी काय करू, याचा फ्लो बघून घेऊ, नंतर ते बाकीच्या गोष्टी बघू. फॉर एक्झाम्पल मी इथे 10 घेतलेलं आणि याला एक्झिक्यूट केलं, तर मला काय भेटलं 1 to 9. आता हा एक्झिक्यूट कसा होणार किंवा याचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार. सो इथे फॉर आहे, नंतर व्हॉट वी हॅव डन, वी हॅव इनिशियलाइज I = 1. ओके, देन वी हॅव अप्लाय द कंडिशन I लेस दॅन 10. आपण काय लावली, कंडिशन लावली. का बरं? बिकॉज आपल्याला काय पाहिजे, एलिमेंट कसे पाहिजे, 10 पर्यंत पाहिजे. फॉर एक्झाम्पल 8 and 9 म्हणजे आपल्याला 1 to 9 एलिमेंट पाहिजे, म्हणून आपण कंडिशन कुठली लावली, I = 1 म्हणजे 1 पासून स्टार्ट झाला पाहिजे. देन कुठपर्यंत गेला पाहिजे, तो 9 पर्यंत. सो व्हॉट वी अप्लाय, I लेस दॅन 10. So it will go up to 9. Then what we are applying, I++ or increment operator करतो. का बरं? Because the difference between these two element is 1. So that's why we are applying I++. कारण I++ काय करतो, एकने इन्क्रीमेंट करतो. त्यामुळे आपण इथे I++ केलं. अँड देन व्हॉट वी हॅव डन, वी जस्ट ट्राय टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ I हिअर. आपण I ची व्हॅल्यू इथे प्रिंट करतो. ओके, हे झालं. आता बघायचं की प्रोग्राम कसा बिहेव करेल. तर I = 1 आहे. So here we will write down I = 1. Then what is condition, I less than 10. जेव्हा पण प्रोग्राम एक्झिक्यूट होणार तेव्हा काय होतंय, पहिले I इनिशियलाइज होणार = 1. सो इनिशियलाइज झालेला. देन इट विल चेक फॉर द कंडिशन. हा काय करेल, कंडिशन चेक करेल. कंडिशन कशी चेक करेल, दॅट 1 लेस दॅन 10 आहे का, इज इट ट्रू और फॉल्स? ट्रू सर, ट्रू. येस, ट्रू आहे म्हणून तो आतमध्ये जाणार. आतमध्ये गेल्यावर काय प्रिंट करणार, तो I प्रिंट करणार. I म्हणजे काय, 1. I म्हणजे 1. तो काय करेल, इथे 1 प्रिंट करेल. ओके, हे प्रिंट झाल्यानंतर त्याला काय दिसतंय, हा क्लोजिंग ब्रेस दिसतोय. क्लोजिंग ब्रेस दिसल्यानंतर तो कुठे जाणार, या इन्क्रीमेंट वर जाणार. लक्षात ठेवा, क्लोजिंग ब्रेस वर गेल्यानंतर तो काय जाणार, याला बाहेर न जाणार, याच्या क्लोजिंग ब्रेस दिसल्यामुळे तो कुठे जाणार, पुन्हा इन्क्रीमेंट वर जाणार. आणि मग काय करणार, I ला इन्क्रीमेंट करणार 1नी. सो नाऊ I बिकम 2. इथे I झाला 2 आणि कंडिशन मग तो चेक करणार 2 लेस दॅन 10 म्हणजे इथे होणार मग 2 लेस दॅन 10. इज द कंडिशन ट्रू और फॉल्स? ट्रू आहे. तर मग तो काय करेल, इथे 2 प्रिंट करेल, 2 प्रिंट करेल. मग त्याला पुन्हा इथे दिसणार क्लोजिंग. मग तो पुन्हा इथे इन्क्रीमेंट वर जाणार. मग काय होणार, I इन्क्रीमेंट होणार. नाव I बिकम 3. नंतर तो कंडिशन चेक करणार की 3 लेस दॅन 10 आहे का. ओके, सो इट विल प्रिंट 3. देन पुन्हा इथे जाणार. मग पुन्हा I इन्क्रीमेंट करणार. मग नाव I ची व्हॅल्यू झाली 4 आणि इथे कंडिशन झाली 4 लेस दॅन 10 म्हणजे मग 4 पण प्रिंट होणार.
5 होणार, 6 होणार, 7 होणार, 8 होणार. ओके, देन फॉर एक्झाम्पल आता काय झालं, आय इन्क्रीमेंट झाला आणि आय ची व्हॅल्यू झाली फॉर एक्झाम्पल 8 झाली. ओके, 8 झाली. नंतर 8 इज लेस दॅन 10 और नॉट? Yes. 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 सो इट विल प्रिंट 8. त्याने 8 प्रिंट केले, हा क्लोजिंग वर आला. क्लोजिंग वर आल्यानंतर त्यांनी काय केलं, पुन्हा आय ला इन्क्रीमेंट केलं. सो नाव आय बिकम 9 अँड कंडिशन बिकम 9 लेस दॅन 10. सो इट इज ऑल्सो ट्रू. तर इथे आय प्रिंट होणार, आय ची व्हॅल्यू आहे 9, इथे 9 प्रिंट झालेलं. देन अगेन तो इथे जातोय, इथे आल्यानंतर पुन्हा इन्क्रीमेंट होणार, आय ची व्हॅल्यू काय झाली 10. नाव 10 लेस दॅन 10 No, sir. Equal to. No, sir. हे ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स. फॉल्स आहे. तर इथे False काय आहे. होणार, टर्मिनेट होणार. का बरं? कारण ही कंडिशन फॉल्स झाली. फॉल्स झाल्यानंतर तो काय येणार, तो इथे येणार फॉरच्या बाहेर. इथे काय दिसतंय का त्याला? काहीच नाही. मग तो इथे येणार, इथे पण काही दिसत नाही आणि प्रोग्राम तुमचा संपून जाणार. अशा प्रकारे तुम्हाला काय भेटलं, आउटपुट भेटलं 1 to 9. पण आता तुम्ही म्हणाल सर इथे तर एका लाईन वेगवेगळ्या लाईन मध्ये आलं आणि इथे एका लाईन मध्ये कसं आलं, फक्त लिहायसाठी लिहिलं, पण मला एका लाईन मध्ये आणायचं आहे. तर मी काय करू शकतो, एलएन काढून टाकला मी आणि यू कॅन सी 1 2 3 4 5 6 7 8 9. आता म्हणाल की सर आम्हाला स्पेस पाहिजे. सो व्हॉट वी कॅन डू, इथे प्लस करा, कॉन्कॅटिनेशन करा, देन इथे स्पेस द्या अँड देन एक्झिक्यूट इट. यू विल गेट द स्पेस, म्हणजे 1 to 9 भेटलं. Okay, so it's depend upon you that which type of output we required. Okay, हे कळलं सगळ्यांना? येस सर. Yes, sir. इथे कोणाला काही इश्यू? एलेन काढल्यानंतर सॉरी, एलेन हॅलो. हा, एलएन म्हणजे काय होतं, एलएन म्हणजे नेक्स्ट लाईन असतं. जेव्हा आपण एलएन लावतो ना, तर सगळं जे पण आउटपुट आहे ना ते नेक्स्ट लाईन मध्ये येतं. दॅट द थिंग. आणि एलएन ठेवलं तर नेक्स्ट लाईन मध्ये येतं आणि एलएन काढलं तर काय सिंगल लाईन मध्ये आउटपुट येतं. दॅट द ओनली थिंग. कळलं? ओके. या. आता आणखी कोणाचा डाऊट आहे? येस, ऋषिकेश. Sir, if the difference between the number is more than 1, आपण एक एक बघू. हे कळलं का आधी सांगा. yes sir. Yes, sir. ओके, इथे कोणाला क्वेश्चन असेल तर विचारा, आपण पुढे आणखी जाऊ. ओके सर एलएन लावून कॉन्कॅटिनेशन देऊ शकतो का? कॉन्कॅटिनेशन एलएन लावून देऊ शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही, असं काही रिस्ट्रिक्शन नाही. ओके, आता काय करायचं, आपण 1 to 10 प्रिंट केलेलं आपल्याला. पण आता मला काय करायचं आहे, मला नाही करू आपण एक दुसरं घेऊ, दुसरा क्लास बनवू आपण. आणि फॉर लूप 2. ओके, आता माझं टार्गेट काय आहे बघू. मला काय करायचं, 1 करायचं आहे, 3 करायचं आहे, 5 करायचं आहे, 7 करायचं आहे, 9 करायचं आहे आणि 11 करायचं आहे. मला माझं टार्गेट आता हे, मला काय पाहिजे, 1 पाहिजे, 3 पाहिजे, 5 7 9 असं पाहिजे. मग मी काय करणार, फॉर एन इंटिजर ओके. आता इथे बघा, इथे तुम्हाला काय लक्षात द्यायचं आहे की व्हॉट इज अवर टार्गेट. टार्गेट काय आहे, 1 पासनं 11 पर्यंत प्रिंट करायचं आहे. ओके, सो इनिशियलाइज कशाने करायचं, 1 पासनं. कारण का बरं, कारण आपल्याला 1 पासनं प्रिंट करायचं आहे. सो विल इनिशियलाइज द आय विथ 1. ओके, देन आपलं कुठपर्यंत जायचं आहे, आपल्याला 11 पर्यंत जायचं आहे. मग कंडिशन कशी राहणार, आय लेस दॅन 12, कारण 11 पर्यंत जायचं आहे आणि 12 पेक्षा 1 कमी म्हणजे 11 झाले. ओके, म्हणून आपण 12 घेतलं. देन आता काय करायचं, इथे बघा डिफरन्स कितीचा आहे, 2चा. तर आपल्याला इन्क्रीमेंट आता 1 ने करून चालणार नाही. सो व्हॉट वी नीड टू डू, आय इक्वल्स टू आय प्लस 2 करावं लागेल. ओके, आणि इथे काय प्रिंट करणार आपण, सिसो मध्ये आय प्रिंट करणार. अँड लेट्स सी व्हॉट हॅपन. आलं,
Yes, sir. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काही पण करू शकता, म्हणजे कोणती पण व्हॅल्यू प्रिंट करू शकता जसं तुम्हाला सिक्वेन्स पाहिजे, आणि एका लाईन मध्ये पाहिजे एका लाईन मध्ये करू शकता, मल्टिपल लाईन मध्ये पाहिजे मल्टिपल लाईन मध्ये करू शकता. इट्स ऑल डिपेंड अपॉन यू. बट फर्स्ट व्हॉट इज इम्पॉर्टंट दॅट तुमचा मोटिव्ह काय आहे, व्हॉट इज युअर एम, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमचं एम काय आहे? यू नीड टू प्रिंट दिस पॅटर्न. तुम्हाला हा पॅटर्न प्रिंट करायचा आहे. सो 1, 3, 5, 7 इथे काय करणार आहे तुम्ही? 1 पासून स्टार्ट कराल आणि 12 पर्यंत जाणार. का बरं 12 पर्यंत? बिकॉज वी नीड टू, अवर टार्गेट इज 11. त्याच्यामुळे 12 पेक्षा 11 कमी आलं. और आणखी तुम्ही काय करू शकता? आता इथे बघा, इथे आपण काय 10 पर्यंत घेतलं किंवा आपण 9 पर्यंत घेतलं, आपलं 9 पर्यंत घ्यायचं होतं. बट मला काय करायचं आता? इथे वेगळं काहीतरी यूज करायचं. सो व्हॉट कॅन आय डू? आय लेस दॅन इक्वल टू 9 पण करू शकतो मी, अँड आय विल गेट द सेम थिंग. ओके, म्हणजे इथे काय होतंय आता, कंडिशन काय होतंय, 1 पासून स्टार्ट होईल आणि 9 पर्यंत जाईल. कारण इथे आपण 2 कंडिशन पुट केल्या, एक तर लेस दॅन आणि इक्वल टू. त्याच्यामुळे तो काय जाईल? 9 पर्यंत जाईल. आणि इथे आपण जो आता प्रोग्राम बघितलाय त्यामध्ये आपल्याला करायचं आहे, तर आपण काय करू? इथे लेस दॅन इक्वल टू 11 देऊ आणि याला प्रिंट करू, तर आपल्याला सेम आउटपुट मिळेल. ओके, आता बघू हा प्रोग्राम कसा इम्प्लिमेंट होतो. सो काय झालं? आय इक्वल टू 1 हे झालं आपलं इनिशियलायझेशन, म्हणजे आय इक्वल टू 1 ते एकदाच करावं लागतं. देन व्हॉट वी हॅव, कंडिशन काय आहे? आय लेस दॅन इक्वल टू 11, म्हणजे आय लेस दॅन इक्वल टू 11 ही कंडिशन आहे. ओके, देन दिस इज अवर इन्क्रीमेंट ऑपरेटर. इथे आता दोन्ही इन्क्रीमेंट होणार. तर पहिले इनिशियलाइज झालं, मग कंडिशन चेक करणार. इथे आय किती आहे? 1 आहे. 1 लेस दॅन इक्वल टू 11 आहे का? Yes. येस. तर इथे काय प्रिंट करणार? तो 1 प्रिंट करणार. मग याला भेटला क्लोजिंग. क्लोजिंग म्हटल्यानंतर तो पुन्हा इथे जाणार. इथे काय करेल? 2 ने इन्क्रीमेंट करेल. सो नाव इट बिकम 3. नाव 3 कंडिशन कशी बनेल आपली? 3 लेस दॅन इक्वल टू 11. ट्रू आहे का? ट्रू आहे की फॉल्स आहे? True. 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 तर इथे झालं 3 प्रिंट झालं, कारण इथे आय प्रिंट केलेला. मग पुन्हा इथे गेला. इथे गेल्यानंतर पुन्हा याला इथे जायचंय. मग यांनी काय केलं? याला इन्क्रीमेंट केलं आणि 5 केलं. ओके, आणि आता कंडिशन काय झाली? 5 लेस दॅन इक्वल टू 11. कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे, म्हणून 5 आलं. पुन्हा इथे गेला. इथे गेल्यानंतर पुन्हा इन्क्रीमेंट केलं, मग झाला 7. नंतर इथे 7 लेस दॅन 11, कंडिशन ट्रू, इथे प्रिंट झालेलं. मग पुन्हा इथे आला, पुन्हा इन्क्रीमेंट केलं, मग इथे झालं 9. नाव कंडिशन बिकम 9 लेस दॅन 11. ट्रू आहे की फॉल्स आहे? True. ट्रू आहे, म्हणून इथे 9 प्रिंट झालेलं. मग इथे पुन्हा आला, पुन्हा इन्क्रीमेंट केलं, आता इथे झालं 11. नाव 11 लेस दॅन इक्वल टू 11. True. ट्रू आहे, म्हणून इथे काय झालं? 11 झालं. मग पुन्हा हा इथे आला. इथे आल्यानंतर काय भेटलं त्याला? पुन्हा इथे आला, मग काय झालं? हा इन्क्रीमेंट झाला, हा झाला 13. नाव 13 लेस दॅन इक्वल टू 13. ट्रू आहे की फॉल्स आहे? False. फॉल्स आहे. याला क्रॉस आला आणि हा काय ना डायरेक्टली बाहेर येणार. अँड व्हॉट वी गॉट? 1, 3, 5, 7, 9, 11. सो इन दिस वे वी कॅन प्रिंट व्हॉट एव्हर वी नीड. आपल्याला जे पाहिजे आपण ते करू शकतो. कळलं? Yes, sir. ओके. सो Yes, sir. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला काय करायचं आहे? आपण आणखी काहीतरी वेगळं करून बघू. 3. ओके, इथे मी मेन घ्यायला विसरलो. सो असं काही झालं तर काय करायचं? मेन घ्यायचं. नाव सो व्हॉट वी नीड टू डू, इथे फॉर एक्झाम्पल माझं टार्गेट आहे आता, मला 55 to 75 प्रिंट करायचे आहे. ओके, मला 55 to 75 प्रिंट करायचे. और वी कॅन से दॅट, आणि वी कॅन से दॅट डिफरन्स राहणार 3 चा. ओके, डिफरन्स 3 चा राहणार, म्हणजे मला 55 पासून स्टार्ट करायचं आहे आणि 75 पर्यंत जायचं आहे आणि डिफरन्स 3 चा राहणार. तर मग मी कसं करणार? फॉर I equals to 55.
I equals I integer I equals to 55. हा 55. I is less than or equal to 75. 75. ओके I equal to I plus 3. ओके 64 dot out. CISO. आय टाकायचं फक्त. आय टाकायचं सो लेट सी काय आलं 55 58 61 कारण 3 डिफरन्स आला कारण आपण इथे एक्सप्रेशन काय यूज केलं आय इक्वल टू आय प्लस 3 केलंय सो इन दिस वे वी कॅन डू एनिथिंग फक्त काय लक्ष द्यायचं स्टार्ट कुठनं करायचं आहे कुठपर्यंत जायचं आहे आणि डिफरन्स कितीचा पाहिजे दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस क्लिअर टू एव्हरीवन इथे काही कन्फ्युजन No, sir. No, sir. ओके सो आता आपण थेअरीकडे वळू थिअरी काय म्हणते ओके सो व्हॉट वी हॅव फॉर लूप इज यूज टू इटरेट द पार्ट ऑफ प्रोग्राम मल्टिपल टाइम इफ द नंबर ऑफ इटरेशन इज फिक्स म्हणजे काय असतात इथे नंबर ऑफ इटरेशन फिक्स असेल तर आपण याचा यूज करू शकतो देन आता फॉर लूपचं झालं आता एवढंच बघू नंतर मग व्हाईल बघू ओके फॉर वी कॅन इनिशियलाइज द व्हेरिएबल चेक कंडिशन अँड इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट व्हॅल्यू इन वन लाईन म्हणजे फॉरचा यूज कसा होतो इनिशियलायझेशन एका कंडिशन मध्ये द्या नंतर कंडिशन पण द्या आणि इन्क्रीमेंट म्हणजे सगळं एका लाईन मध्येच येतं कुठे फॉर लूप मध्ये बाकीच्या लूप मध्ये थोडं वेगवेगळं येतं ओके सो इथे कसं सिंटॅक्स कसा आहे फॉर एक कीवर्ड झाला नंतर युनिट टू इनिशियलाइज तुम्हाला इनिशियलाइज करावं लागेल देन एक कंडिशन द्यावी लागेल नंतर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट द्यावं लागेल ओके डिपेंड अपॉन द रिक्वायरमेंट कोणती रिक्वायरमेंट आहे त्यानंतर मग काय द्यावं लागेल जे पण स्टेटमेंट द्यायचं आहे सिसो आपल्याला सीसो दिलं किंवा काही पण दिलं ते स्टेटमेंट द्यायचं आणि मग हे क्लोज करायचं ओके तर याचं एक्झाम्पल कसं फॉर स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 स्टेटमेंट 3 तर आता इथे बघा इथे स्टेटमेंट 1 आहे 2 आहे आणि 3 आहे आणि इथे काहीतरी कोड असणार नाव स्टेटमेंट 1 इज एक्झिक्युटेड वन टाइम म्हणजे हे कितीदा एक्झिक्यूट होणार आहे एकच वेळा का बरं बिकॉज इनिशियलायझेशन इज डन वन्स इन अ प्रोग्राम और वन्स इन अ फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन किती होणार एकचदा होणार इथे बघितलं आपण इथे काय झालं आय इक्वल टू 55 कितीदा झालं एकदाच झालं त्यानंतर मग बाकीच्या कंडिशन चेक होत राहिल्या ओके त्यामुळे तिथे काय म्हटलंय दॅट इनिशियलायझेशन और स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट वन टाइम बिफोर द एक्झिक्युशन ऑफ कोड ब्लॉक ओके म्हणजे हा एक्झिक्यूट व्हायच्या आधी हा फक्त एकदाच एक्झिक्यूट होणार ओके देन स्टेटमेंट 2 डिफाइन द कंडिशन फॉर एक्झिक्युटिंग द कोड ब्लॉक म्हणजे हा काय दाखवतोय दिस इज शोईंग द कंडिशन हा कंडिशन दाखवते देन स्टेटमेंट 3 एक्झिक्युटेड एव्हरी टाइम आफ्टर द कोड ब्लॉक हॅज बीन एक्झिक्युटेड म्हणजे काय सगळ्यात जास्त एक्झिक्यूट कोण होणार आहे स्टेटमेंट 3 आणि इथे काय होणार आहे कंडिशन चेक होणार आहे म्हणजे काय याचा अर्थ की स्टेटमेंट जो वन आहे तो एकदाच एक्झिक्यूट होणार नंतर स्टेटमेंट 2 मध्ये काय होणार आहे कंडिशन चेक होणार आणि स्टेटमेंट 3 मध्ये काय होणार आहे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट हे ऑपरेशन होणार आहे जितक्यांदा वेळ आपल्याला हवंय तेवढ्यांदा क्लिअर आहे सगळ्यांना Yes, sir. Yes, sir. ओके हे झालं आता हा झाला थोडा फॉरचा आपण आणखी प्रोग्राम बघू म्हणजे ते आणखी क्लिअर होऊन जाईल सो विथ दिस ओके आता फोर घेऊ आणि इथे मेन लागेल आपल्याला ओके नाव व्हॉट वी नीड टू डू आता मला काय पाहिजे माझं टार्गेट काय आहे टू प्रिंट टू प्रिंट इवन नंबर मला इवन नंबर प्रिंट करायचे आहे वी कॅन से दॅट अप टू 20 मला 20 पर्यंतचे इवन नंबर प्रिंट करायचे ओके तर मी कसं करणार मग For For I equals to 2. bracket I equal to int 2. I equals 2 2. Is less than or equals to 20. ओके I equal to I plus 2. 2 ओके So, आणि सिसो मध्ये मी आय प्रिंट करणार हियर आय इट्स
आलं? Yes. ओके. आता हे झालं इव्हन नंबर. आता मला काय करायचं आहे, मला इव्हन नंबर प्रिंट करायचे आहे पण रिव्हर्स ऑर्डरने करायचे. म्हणजे मला 20 पहिले यायला पाहिजे, नंतर मग 2 minus I equals to 20 and I minus 2. आय मायनस फक्त एवढंच डिफरन्स चालेल. I equals to 20, I is equal to greater than equal to 2. greater than or equals to 2. Okay, let's see that. आपण एक करू for give पुन्हा then for integer I equals to 20. 20. I is greater than or equals to 20. Greater than Equals to 2. 2. Okay, Two. then I equals to I minus 2. I equal to I minus 2. I minus 2 okay, आणि ते सिसो करणार is the print. I. Let's see. Yes. आला? Yes, sir. ओके, कठीण आहे का जास्त? No, sir. No, sir. सोपीच आहे. कसं आहे, फक्त समजून घ्यायचं कसं काय करायचं. एकदा प्रॉपरली समजून घेतं ना सगळं सोपीच आहे. त्याच्यामुळे फक्त, पण हे सोपी कधी आहे, फक्त आज सोपी आहे कारण आपण आज शिकलोय, पण उद्या जाऊन हे कठीण होणार कधी जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली नाही तर. ओके, त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जावा ऑटोमेशन मध्ये जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं सोपी जाईल आणि जेवढी प्रॅक्टिस नाही कराल तेवढं मग फक्त थेरॉटिकल नॉलेज घेऊन बसाल आणि जेव्हा रिअल टाइम एक्झॅक्ट क्वेश्चन विचारेल देन यू आर अनएबल टू आन्सर. सो दॅट मे हॅपन विथ यू. त्याच्यामुळे कधी पण प्रॅक्टिस सोडायची नाही. आज जरी ही प्रॅक्टिस, समजा आता हा प्रोग्राम करायचा तुम्हाला नाही जमत आहे, एकदा करून बघा, पाहून करा, पुन्हा पाहून बघा, 3-4दा करा आणि नंतर मग तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली याच्यामध्ये काय करायचं आहे. आणि मग तुम्हाला जसं स्ट्रक्चर पाहिजे, जसं आउटपुट पाहिजे तसं प्रिंट करायचा प्रयत्न करा. कारण आपल्याला सेम आउटपुट पाहिजे असेल तर आपल्याला नियरली 10 लाईनचा कोड लागेल, पण द 10 लाईन कोड बिकम शॉर्टर बाय युजिंग द फॉर लूप. ओके, त्याच्यामुळे सगळं सोपीच आहे. जावा ही खूप सोपी लँग्वेज आहे, पण कधी सोपी आहे जर प्रॅक्टिस कराल तर, नाही तर मग जावापेक्षा कठीण कोणी नाही. कळलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके, आता आपण काय करू, मला आता माझं टार्गेट थोडं वेगळं आहे. सो व्हॉट आय नीड टू डू, एक नवीन प्रोग्राम करू आपण. फॉर लूप फॉर एक्झाम्पल इथे 5 घेणार आपण आणि आता मला काय करायचं आहे, मला 2चा पाडा लिहायचा आहे. पाडा माहिती ना सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. 2 into 1 Yes. equal to 20. मला असा 2चा पाडा लिहायचा आणि याच्यानंतर काय येणार, 2 into 2 equal to सॉरी इथे चुकले, 20 नको, कोणाचं लक्ष पण नाही. ओके, 4. असं स्ट्रक्चर मला बनवायचं, मला असा पाडा पाहिजे, म्हणजे असंच प्रिंट झालं पाहिजे. 2 into पण प्रिंट झालं पाहिजे, 1 प्रिंट झालं पाहिजे आणि इक्वल टू पण झालं पाहिजे. मला असा पाडा बनवायचा आहे. आता ही थोडी कॉम्प्लेक्स आहे पण हे करून बघायचं तुम्हाला. ओके, तर आपण याची सुरुवात करू. ओके, फॉर आणि बघू काय काय लागतंय आपल्याला. आपण डायरेक्टली सगळ्या गोष्टी घेणार नाही. तर आता इथे बघा, इथे मला काय लागतंय, 2 into 1 म्हणजे मला 2 पासून स्टार्ट करायचं आहे. सो ओके, तर आता मी काय करणार, इथे फॉर एक्झाम्पल एक व्हेरिएबल घेणार इंटिजर. आता मला पाडा कितीचा बनवायचा आहे, कोणाचा बनवायचा आहे, 2चा. नंबर इक्वल टू मी 2 घेणार. ओके, देन इथे काय करणार मी, इंटिजर. आणि मला पाडा कसा आहे, म्हणजे आता इथे बघा, इथे तुम्ही डिफरन्स बघा काय बघतोय, इथे होणार 3 आणि इथे होणार 6. आता मला सांगा या एक्सप्रेशन मध्ये काय चेंज होते, कोणती व्हॅल्यू चेंज होते? 2 is common, 1, 2, 3 these are changed. येस, म्हणजे 2 काय कॉमन गोष्ट आहे, नंतर हे मल्टिप्लिकेशन साइन हे कॉमन गोष्ट आहे, नंतर चेंज काय होत आहे 1, 2, 3 आणि हा तर रिझल्ट आहे. ओके, म्हणजे ही गोष्ट चेंज होते, ही कॉमन आहे आणि इक्वल टू पण कॉमन आहे आणि रिझल्ट चेंज होतोय.
तर त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला असं स्ट्रक्चर बनवायचं आहे. तर मग मी काय घेतलं, मला 2चा पाडा बनवायचा म्हणून इथे काय घेतलं मी 2 घेतलं. इंटिजर नाव इक्वल टू 2. नाव इंटिजर आता चेंज होत आहे कुठनं 1 2 3 चेंज होत आहे, त्याच्यामुळे मग मी काय करणार इंटिजर आय इक्वल टू 1 घेणार. ओके, कारण 1 पासून स्टार्ट झालं ना हे, म्हणून 1 to 10. सो आय इक्वल टू 1, देन आय लेस दॅन इक्वल टू 10 घेणार. ओके, आणि इन्क्रीमेंट कसं करणार मी I equals to 2i. I equal to I plus plus 1. plus. I plus. हा आय इक्वल टू आय प्लस 1 पण घेऊ शकतो आपण, पण आपल्याकडे इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे तर डायरेक्टली त्याचा युज करायचा. ओके, हे झालं. आता माझं स्ट्रक्चर बनलं, पण मला आता बघा प्रिंट कसं करायचं ते बघा. सिसो लिहिणार मी. ओके, आता प्रिंट कसं करायचं आहे, 2 आलं पाहिजे. ओके, 2 आलं पाहिजे. तर इथे काय करणार मी Number into I. नंबर Into ओके इंटू I. Num plus concatenate. एक मिनिट थांबा. आपण काय करू आधी पाडा लिहून घेऊ आपण. नंबर इंटू आय. ओके ओके, पाडा लिहून घेऊ. पाडा येतो का बघू आपण. ओके, 2चा पाडा येतो म्हणजे बरोबर आहे, आपलं स्ट्रक्चर बरोबर आहे. कोणतीच गोष्ट डायरेक्टली एक्झिक्यूट करायची नाही, हळूहळू करायची, म्हणजे स्टेप बाय स्टेप करायची, म्हणजे चुका कळतात आणि मग एकदम शॉक नाही बसत की काय झालंय. तर हे बरोबर आहे आपलं. तर इथे बघा आपल्याला काय करायचंय, 2 प्रिंट करायचं आहे आणि 2 चेंज होणार नाहीये. ओके, 2 चेंज होणार नाहीये. तर आपण काय करू इथे आपण काय करू 2 Num. प्रिंट करू. नम नाही 2. नम प्रिंट केला तर काय येईल, नमच येईल डायरेक्ट. ओके, म्हणून इथे काय प्रिंट करू आपण 2 प्रिंट करू. देन स्पेस देऊन काय हे बघा इथे कॉमन काय बघा 2 स्पेस इंटू आणि स्पेस, ही गोष्ट कॉमन आहे. त्याच्यामुळे आपण ही कॉपी करू इथे आणि इथे पेस्ट करू सरळ, कारण ही गोष्ट कॉमन आहे आणि ती प्रिंट व्हायलाच पाहिजे. ओके, हे झालं. त्यानंतर आता काय करायचं आहे, प्लस. ओके, काय प्रिंट करायचं आहे किंवा मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला, काय करू आपण I. आय Equal to. नंतर डबल कोटेशन मध्ये सर प्लस येणार, नंतर डबल कोटेशन. ओके थांबा एक मिनिट, आपण काय करू स्ट्रक्चर घेऊन घेऊ. आपण एक स्ट्रक्चर बनवू, ते इक्वल टू आलं आणि Num into I. नम इंटू आय. पण इथे काय द्यावं लागेल आपल्याला, प्लस द्यावं लागेल. कुठे गेलं प्लस, आणि इथे पण आपल्याला प्लस. हे थोडं कॉम्प्लेक्स होईल पण एक नक्की करून बघा, इट विल गिव्ह मोर कॉन्फिडन्स, तुम्हाला हा कॉन्फिडन्स देईल. तर हे झालं. ओके, आता लेट सी काय आउटपुट येते. आलं ना. हॅलो, Yes, sir. आता बघा आपण काय केलं, एक्झॅक्टली काय केलंय आपण. ही गोष्ट आपल्यासाठी कॉमन आहे, केलंच ही गोष्ट आपल्यासाठी कॉमन आहे एवढी. तर मी काय केलं, याला कॉपी पेस्ट केलं इथे. ओके, कॉपी पेस्ट केल्यानंतर एवढं झालं, माझं टार्गेट झालं. नंतर मला काय प्रिंट करायचं आहे 1 2 3. 1 2 3 कुठे आहे, आय मध्ये, कारण आय काय कुठनं स्टार्ट होणार आहे 1 पासनं, आणि त्याला एक एकने इन्क्रीमेंट भेटणार आहे. त्याच्यामुळे 1 2 3 4 असं केलं. ओके, म्हणून याला किती आय प्रिंट केलं. त्यानंतर मग मला कॉन्कॅटेनेशन करावं लागेल. मग हे झालं म्हणजे आय झाला. त्यानंतर इथे काय आहे, हे कॉमन आहे, कळते, हे चेंज होतंय का. No. No. तर याला काय करणार आपण, डबल कोटेशन मध्ये घेणार. जे चेंज होत नाही त्याला डबल कोटेशन मध्ये घेणार. नंतर मग काय 2 आलं पाहिजे म्हणजे रिझल्ट आला पाहिजे. मग काय केलं, प्लस केलं आणि जे आपला ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे तो इथे लिहिला. आणि व्हॉट आय गॉट, मला 2चा पाडा भेटला. असा मी कोणता पण पाडा लिहू शकतो. मला 19चा लिहायचा, फॉर एक्झाम्पल 19चा लिहायचा आहे. फक्त इथे काय करावं लागेल, मला इथे थोडा चेंज करावं लागेल, ते नंतर पण करता येईल. I equal to 19 करावं लागेल. येस, आय इक्वल टू 19 करावं लागेल. तर इथे काय भेटलं मला, 19चा पाडा भेटला. सो अशा प्रकारे तुम्ही कोणता पण पाडा लिहू शकता. ओके, फक्त काय इथे थोडं कॉम्प्लेक्स वाटतं, पण फक्त लक्षात घ्यायचं की डबल कोटेशन मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय घ्यायचं आहे.
जी गोष्ट चेंज होत नाही ती डबल कोटेशन मध्ये घ्यायची. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपण एक आणखी करू शकतो. आता इथे बघा, इथे नम घेतलं मी आणि प्लस आणि बघू येते का. ओके, सो नाव आता मला काय करायचं, मला 29चा पाढा घ्यायचा आहे. ओके, आणि मी याला एक्झिक्यूट करणार. मला 29चा पाढा आला. का बरं, आता मला एकच चेंज करावं लागेल. आता इथे बघा काय झालंय, आता इथे डिसाईड करायचं की मला कोणता पाढा घ्यायचा. तो नम मध्ये घेतला मी. देन व्हॉट आय डन, इथे 29 आहे तर इथे पण 29 यायला पाहिजे. तर मी काय येणार, इथे नम घेणार, कारण नमची व्हॅल्यू 29 आहे म्हणून इथे नम घेतलं. नंतर ही गोष्ट कॉमन आहे, ही गोष्ट कॉमन आहे, ही गोष्ट कॉमन आहे. त्याच्यामुळे काय करणार, मी डबल कोटेशन मध्ये फक्त कॉमन गोष्ट टाकणार. ओके, त्यानंतर कॉन्कार्डिनेशन केलं मी. कॉन्कार्डिनेशन केल्यानंतर मला काय पाहिजे, 1 आलं पाहिजे, 2 आलं पाहिजे आणि 3 आलं पाहिजे. मग काय करणार, मी ते आय घेणार. का बरं आय, कारण आय 1 2 3 होतंय म्हणून इथे आय घेतलं. नंतर काय केलं मी, प्लस केलं, पुन्हा कॉन्कार्डिनेशन केलं. मग त्यानंतर मला काय दिसतंय, हे कॉमन आहे, हे कॉमन आहे आणि हे कॉमन आहे म्हणून हे डबल कोटेशन मध्ये टाकलेलं. आणि मग काय केलं मी, जो पण माझा नंबर आहे हा नंबर इंटू केला आय, कारण मला पाढायला यायचा. कळलं सगळ्यांना? येस सर. हो सर. Yes, sir. आता बघा, इथे Yes, sir. बऱ्याच जणांना डिफिकल्टी राहू शकते याच्यामध्ये. तर हे कधी तुमचं क्लिअर होईल, जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तर. आणि हे क्लिअर झालं ना, मग तुम्ही कोणतं पण स्टेटमेंट कसं पण कॉन्कार्डिनेशन करू शकता. कारण दिस इज नॉट ॲज सिम्पल ॲट लुक्स लाईक. हे एवढं सिम्पल वाटते पण एवढं सिम्पल नाही आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे प्रॉपरली कन्स्ट्रक्शन करायचं आणि प्रॉपरली त्याला वन एक टाइम एक्झिक्यूट करून बघायचं, थोडं अँड फायनली यू विल गेट ऑल दोज थिंग. क्लिअर टू एव्हरीवन? येस सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, सो तर हा झाला आपला कोणता पण पाढा तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही डायरेक्टली प्रिंट आउट करू शकता. ओके, दॅट द थिंग. नाव आता मला काय करायचं आहे, लेट्स सी, आपण अजून काहीतरी वेगळं करून बघू. हे करून बघा स्वतः आणि मग दॅट विल बी मोर क्लिअर. 6. Okay. Print. What we can say that even number from 100 to 2. आपण बघितलेलं आहे, सेमच करायचं आहे. कसं करायचं, फॉर सांगा. आय इंटिजर टीचर. आय इक्वल टू 100 I 100 बी कॉलर Is greater than or I equal to I equal to 2 greater than or equal to I equals to I minus 2. I equals to I minus 2. Yes. 6. आलं? yes. ओके, सो आपल्या टार्गेटकडे लक्ष द्यायचं, काय करायचं आणि त्याप्रमाणे मग बिहेव करायचं. ओके, आता मला काय करायचं, फॉर एक्झाम्पल ओके, इथे आपल्याला कमेंट करू आणि व्हॉट आय नीड टू डू. ओके, cube values from 1 to 5. इथे 5 पर्यंत मला क्यूब काढायचा आहे आणि तो प्रिंट करायचा आहे. कसं करणार मी, For integer I equals to 1. I equal to 1 and greater than or equal to 5. I equals to Simple. 3i. ओके, I plus plus फॉर एक्झाम्पल and then मग Nice. Condition. Bracket. कंडिशन. ओके, हा So सो I equals I 3i. multiply by I multiply by I. yes, I into Right. I. Let's see what happened.
आलं? Yes, sir. ओके, सो these आर द व्हेरियस टेक्निक, म्हणजे तुम्ही फॉर लूपचा असा यूज करू शकता. ओके, सो दिस इज व्हॉट द सॅम्पल प्रोग्राम वी हॅव सीन. इथे कोणाला डाऊट आहे आजपर्यंत? No, sir. ओके, सो लेट सी सम थेरी. थेरी काय बघू. ओके, ठीक आहे. हे प्रोग्राम आपण मे बी केलेला आहे, ते मग करून बघाल. देन व्हाईल लूप झालं. ओके, सो व्हाईल लूप बघू आता. त्याची थेरी बघून घेऊ, प्रोग्राम उद्या बघू लागेल तर. सो व्हाईल लूप इज प्रेफर टू यूज इफ द नंबर ऑफ इटरेशन इज नॉट फिक्स. समजा आपल्याला नंबर ऑफ इटरेशन, आता नंबर ऑफ इटरेशन म्हणजे काय झालं? नंबर ऑफ इटरेशन म्हणजे झालं किती वेळ तो फिरणार आहे. आता इथे नंबर ऑफ इटरेशन किती आहे सांगा मला. 5. इथे किती आहे? 50. 50 का बरं? इवन नंबर. दोनचा डिफरन्स दोनचा डिफरन्स आहे. म्हणजे काय, आपल्याला 100 ते 2 करायचे आहे आणि याच्यामध्ये समजा डिफरन्स कितीचा घ्यायचा आहे? 2चा घ्यायचा. त्याच्यामुळे हे झालं 50 इटरेशन झाले. तर ते लक्षात ठेवायचं, इटरेशन म्हणजे काय होतात. देन इथे किती इटरेशन आहे सांगा? 10. का बरं 10? I less than or equal to 10. आय लेस दॅन इक्वल टू 10 आहे आणि इन्क्रीमेंट 1 नीच करतोय म्हणून 10च होणार. समजा 2 इन्क्रीमेंट केलं असते तर 5 झाले असते. ओके, देन इथे इटरेशन किती आहे? 10. का बरं? कारण 2 इन्क्रीमेंट करतोय आणि टोटल व्हॅल्यूज किती आहे? 20. इथे पण सेमच आहे. देन इथे ओके, इथे किती आहे? 25. 25. 21. याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 20चा. 20 डिवाइडेड बाय 7, सॉरी 10 बाय 3 किती? 6 to 7. ओके, 6 किंवा 7 काहीतरी असं येणार. ओके, तर हे झाले इटरेशन. तर इथे काय म्हटलंय थेरीमध्ये, व्हाईल लूप इज प्रिफर टू यूज इफ द नंबर ऑफ इटरेशन इज नॉट फिक्स. नंबर ऑफ इटरेशन नसतील तर व्हाईल लूपचा यूज करायचा. इट इज प्री टेस्ट लूप. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एंट्री कंट्रोल लूप. म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला इटरेशन माहित नसतात. याच्यामध्ये फॉर लूप मध्ये काय आहे आपल्याला माहित आहे. का बरं? बिकॉज एव्हरीथिंग इज अवेलेबल हिअर. ऍट द स्टार्टिंगलाच काय सगळं अवेलेबल आहे, पण व्हाईल मध्ये असं नसतं. त्याच्यामुळे जेव्हा पण आपल्याला इटरेशन माहित असतात, सो वी कॅन यूज द फॉर लूप. आणि जेव्हा नाही माहित असणार तेव्हा आपण व्हाईल लूप बघू. तर व्हाईल लूपचे प्रोग्राम आपण उद्या बघू. सो इथे आपण स्टॉप होऊ आणि सगळ्यांनी काय करायचंय, जेवढे प्रोग्राम घेतलेले आज त्या सगळ्यांची प्रॅक्टिस करायची आहे. इव्हन फॉर द जो आपण कॉम्प्लेक्स प्रोग्राम बघितला त्याची पण प्रॅक्टिस करायची. हा तुम्हाला जमला ना, व्हॉट वी कॅन से दॅट, हा पाडावाला. सो तुम्ही याच्यामध्ये मग काही पण लिहू शकता, कारण हे थोडं कॉम्प्लेक्स आहे. सो ट्राय टू डू दॅट. स्वतःहून करून बघा. नाही जमलं तर मग नोट्सकडे बघा, पण आधी स्वतःहून करून बघा. अँड यू विल गेट अ डिफरंट टाइप ऑफ आउटपुट. क्लिअर? यस सर. येस सर. ओके, सो Yes, sir. रोहित का बरं नाही आला आज? आय थिंक जुन्या बॅचवाले जरा जास्तच क्वेश्चन विचारतात आहे. ओके, सो लेट्स तुम्ही वेट करा गजानसाठी. आपण इथेच थांबू आणि फक्त आठवणीने प्रॅक्टिस करा. उद्या आपण व्हाईल लूप बघू. ओके, देन बाय. हॅव